प्रत्येक प्रवासात काही ना काही अनुभव असतात, छान वाईट, जे आपण स्वतःकडे काही आवर्जून ठेवतो, काही सोडून देतो. बरोबर. मला सांग, या एवढ्या वर्षाच्या प्रवासात कोणता अनुभव आहे एखाद्या मालिकेच्या, चित्रपटाच्या सेटवरचा, तो मे बी दोन्ही वेनी असेल, चांगला असेल वाईट असेल, की तो तू आवर्जून स्वतःकडे ठेवलायस एक तर दोन गोष्टींसाठी, की हे जे आत्ता घडलंय हे असंच कायम घडायला हवं आयुष्यभर करिअरमध्ये, किंवा हे आत्ता घडलंय, आज घडलं, परत नाही झालं पाहिजे, तर कोणता सांगशील? पहिला एक खूप वाईट अनुभव सांगते. मी एक हिंदी सिरियल करत होते आणि त्याचा पहिला दिवस होता, माझा कॅमिओ होता. तर मी गेले, मला एका मेकअप रूममध्ये बसायला सांगितलं, मी बसले. पण मला माहिती नव्हतं की शेअर करायची असते मेकअप रूम किंवा काय ते. थोडी सिनियर ॲक्टर तिथे आली आणि तिने मला बघितलं, असा चेहरा केला आणि बाहेर गेली. प्रोडक्शनला बोलवलं, इन केस आत मी शेअर करून घेईन, कारण मी कुणी नव्हते ना त्यावेळेला, लोक ओळखतच नव्हती मला. तर मला प्रोडक्शनने सांगितलं की मॅम आपको ना दुसरे मेकअप रूम में शिफ्ट करते हैं. मी गेले. तर मी म्हटलं की हे काय प्रकार आहे, म्हणजे असं का असतं, आणि होता कामा नये. अजून एक अनुभव असा सांगेन की जो खूप वाईट होता, आणि माझं कास्टिंग झालं, मी तयार झाले, सेटवरती गेले, तयार झाले, माझा कॉस्ट्युम आला नव्हता आणि मी वाट बघत बसले. तास झाला, 2 तास झाला, का स्क्रिप्टही आलेली नाहीये, कॉस्ट्युमही आलेलं नाही. बरं, पहिला दिवस शूटचा, आणि मी थोड्या वेळाने ईपीला बोलवलं, म्हटलं काय होतंय. तर तो मला म्हणला की नाही, काय झालंय, ऍक्च्युली तुम्हाला कास्ट करायच्या आधी ना एका ऍक्टरशी बोलणं चाललं होतं आमचं, आणि त्यांच्या डेटचा प्रॉब्लेम होता, पण त्या आल्यात आता सेटवरती, तर तुम्ही घरी जा. मला इतकं रडायला यायला लागलं माहितीये की अरे मग मला का बोलवलं तुम्ही, तुम्ही थांबायचं होतं ना त्यांची डेट मिळेपर्यंत. बरं, त्या ऍक्टरला मी ओळखत होते, मी तिच्या बरोबर आधी एका शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं होतं. तर मी गेले तिच्या व्हॅनिटीमध्ये, मी म्हंटल अगं असं असं झालंय. हा, पण मी आली आहे ना आता मी करणार आहे. वाईट आहे किती. मी घरी, मी इतकी रडत रडत घरी आले. मी म्हटलं हे असं होतं का, मग असं असेल तर मला नाही काम करायचं. हा कुठेतरी एक विचार येऊन गेला मनात. एका मैत्रिणीला फोन केला तर ती म्हणली झालं ना, उद्या तू कर. म्हणलं मी नाही करणार असं कोणाबरोबर, मला नाही आवडणार. कारण ते जे दुःख मी आज अनुभवलं ते मला दुसऱ्या कोणालाही अनुभवावं असं मला वाटत नाही. बिकॉज तू गेलीस ना, गेले त्याच्यात ना, आणि का करावं असं कोणी ना. त्यामुळे हे असं कधीही होऊ नये असं एक इच्छा आहे.